हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता पोलिसांनी लोखंडेला पकडून आणलेलं असतं आणि त्याच वेळेला आता लोखंडे जो आहे तो सगळं काही राकेशने सांगितल्याप्रमाणे पोपटासारखं बोलत असतो। तो म्हणत असतो की मला ना खरं तर अर्णव सरांवर राग होता, कारण माझं एकदा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं होतं आणि म्हणूनच तो राग मनामध्ये असताना ठरवलं होतं की यांची सुद्धा अशीच वाट लावायची आणि त्यासाठी हे नियोजन मी करून ठेवलं होतं, असं देखील आता तो बोलत असतो। आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच जो आहे तो अर्णवला बसतो। पण आता राकेश त्याच्यासमोर असं काहीसं नाटक करत असतो की त्याला ना आता या सगळ्याचा राग आलेला आहे आणि म्हणूनच तो आता त्याच्याकडे रागात पाहत असतो। पण खरं तर त्याला हे सगळं बोलायला प्रवृत्त करणारा हा राकेशच होता। राकेशने त्याला ब्लॅकमेल केलेलं होतं आणि राकेश त्याला बोललेला होता की बघ, तुला जर वाटत असेल की या सगळ्यातून तू सुटला आहेस तर हा खूप मोठा तुझा गैरसमज आहे, कारण तू या सगळ्यातना काही इतक्यात सुटणार नाही आहेस आणि जर हा व्हिडिओ मी दाखवला तर मग बघ तुझं काय होऊ शकतं ते, त्यामुळे या सगळ्याचा विचार कर, असं देखील आता म्हटलेलं असतं। आणि मग तुम्हाला काय हवं आहे ते सांगा ना, म्हणजे या बदल्यात नक्कीच तुम्हाला काहीतरी हवं असेल, तू माझी मदत करायची या सगळ्या प्रकरणामध्ये तरच मी तुला सोडेल। काय मदत करायची आहे साहेब, बोला ना। तर त्याच वेळेला आता तो झालेला प्रकार सांगू लागतो आणि त्या बाईला सुपारी तूच दिली आहेस असं सांगायचं। पण या सगळ्यात मी पुन्हा अडकेन, एकतर कसा बसा मी या सगळ्यातून सुटून बाहेर आलो आहे आणि पुन्हा तुम्हाला या सगळ्यात मला अडकवायचं आहे का? नको ना, प्लीज ना, मला या सगळ्यात प्लीज अडकवू नका, असं देखील आता म्हटलं जात असतं। पण दुसरीकडे मात्र आता राकेश म्हणत असतो की मी तुझी सुटका करेन, पण तू जर नाही बोललास ना तर या सगळ्यामध्ये तर तू अडकणारच आहेस, कारण त्याचा एक व्हिडिओ राकेशकडे असतो आणि तीच दुखरीनंच राकेशने त्याची पकडलेली असते, त्यामुळे का होईना आता त्याला राकेशची साथ द्यावी लागत असते। म्हणूनच तर तो आता पोलिसांसमोर अगदी पोपटासारखा बोलत असतो। पण राकेश आता असं दाखवत असतो की काय ना हे सगळं भयंकर त्याने घडवून आणलं आहे असं। आणि त्याच वेळेला आता राकेश त्याची सगळ्यांसमोर कॉलर धरतो। पोलीस म्हणत असतात की ओ प्लीज हा प्लीज, तुम्ही तुमच्या हातात आता हे सगळं काही घेऊ नका प्लीज, आम्ही आहोत ना, आम्ही बघतो, पण तुम्ही कायदा मॅनेज करू नका असं देखील म्हटलेलं असतं। आता पोलीसही असंच म्हणतात, त्याबरोबर आता लगेच राकेश कॉलर सोडतो। मग लगेच राकेश म्हणत असतो की माझ्या मेवण्यावर आणि माझ्यावर त्यांनी हल्ला केला आहे आणि हे सगळं त्यांनी मुद्दामून केलेलं आहे, या गोष्टी मी कसा विसरू शकतो तुम्हीच सांगा ना, कारण त्याने जे काही केलं आहे ना ते भयंकर आहे। तर दुसरीकडे मात्र आता राकेशला हे देखील आठवतं की त्या बाईला राकेशने फोन केलेला होता की लवकरात लवकर इकडनं पळून जायचं आणि जर पकडली गेलीस तर लोखंडेचं नाव घ्यायचं, मग याचे तुला डबल पैसे मिळतील असं देखील म्हटलेलं होतं। या सगळ्याचे डबल पैसे भेटणार आहेत म्हटल्यावर ती बाई तयार झालेली असते आणि ती म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी तयार होते या सगळ्यासाठी, पण आहे ना माझी ना अट आहे, मला पैसे तर जास्त हवेच आहेत असं देखील आता तिनं सांगितलेलं असतं। मग काय आता राकेशला पैसे तर द्यावेच लागणार असतात। राकेश म्हणतो की तुला सांगितलं आहे ना, मग तुला पैसे तर मी देईनच। मग इथे ती बाईसुद्धा खुश होते आणि मग ती म्हणत असते की ठीक आहे, मग मी तयार आहे तुमच्याबद्दल तिथं बोलण्यासाठी। तर राकेशही एकदम तयारीत असतो। राकेश म्हणत असतो की ह्या सगळ्यामुळेच तर मी स्कॉलर नाही तर झोलर झालो आहे असं देखील तो आता बडबडू लागतो आणि सिम कार्ड काढून ठेवतो, कारण ते सगळं मॅनेज करायला तो दुसरं सिम कार्ड वापरत होता, तर कधी तो स्वतः फसायला नको ना, यासाठी तो या सगळ्यामध्ये एकदम माहीर होता। पण दुसरीकडे मात्र आता या सगळ्या घटना तर घडतच असतात आणि इकडे ती बाई जी आहे ना ती सुद्धा सांगू लागते की हो, मला ना ह्याच लोखंडेनीच सांगितलं होतं अर्णव सरांवर हल्ला करण्यासाठी आणि त्याने त्याचे पैसेही मला दिले होते असं देखील आता म्हटलं जातं।
या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो अर्णवला बसतो. म्हणजे अर्णवही विचार करतो की कसं सगळं मॅनेज केलेलं आहे ना, खरंच ना दाद द्यायला हवी या माणसाची. दुसरीकडे मात्र आता पोलीस जे आहेत ते म्हणत असतात की खरं तर ना अंजलीचं कौतुक करायचं हवं, कारण त्यांनी येऊन पटकन आमच्याकडे तक्रार केली आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आता अंजलीचं देखील कौतुक राकेश करू लागतो. दुसरीकडे मात्र आता राकेश म्हणत असतो की खरंच ना बायको, मी तुझं किती कौतुक करू, म्हणजे एवढं जे काही तू केलंयस ना ते आम्हालाही करवलं नसतं. खूप मोठं धाडस केलंयस तू कंप्लेंट करायचं. शेवटी तुलाही कळलं की तुझ्या नवऱ्यावर हल्ला झाला आणि ते सगळं तुला सहन झालं नाही, यासाठी तू तक्रार केलीस, बरोबर की नाही. आणि त्याच वेळेला आता पोलीसही म्हणतात की हो, त्यांच्या धडाडीचं कौतुक करायला हवं, कारण त्यांनी जे काम केलं आहे ना ते अजूनपर्यंत तुम्ही कोणीही केलेलं नाही आहे. खूपच छान काम केलेलं आहे त्यांनी, असं देखील आता पोलीसही बोलून सांगू लागतात. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. तर राकेश म्हणत असतो की मला माहिती आहे ना, माझ्या बायकोला माझी आणि त्याचसोबत माझ्या मेहुण्याची खूप जास्त काळजी आहे, म्हणूनच तर ना त्याने हे सगळं काही ठरवलं. या लोखंडेला तर ना आता सोडायचं नाही आहे, असं देखील राकेश पोलिसांना सांगू लागतो. आणि त्यानंतर आता ती जी बाई आहे ना, जिला सुपारी दिलेली असते, तिलासुद्धा पोलीस घेऊन जातात. तर दुसरीकडे मात्र आता राकेश आणि बाकी इतर सगळेजण तिथे उभे असताना वल्लरी राकेशचं कौतुक करू लागते आणि वल्लरी म्हणत असते की खरंच आज जावई बापू होते म्हणून या संकटातून आपण वाचलेलो आहोत. अर्णव, तूही आणि अंजली, तू पण ना एकदम कमालीची आहेस बघ, असं बोलून अंजली आणि त्यासोबत इथे असणाऱ्या राकेशचं जोरदार असं कौतुक केलं जात असतं. तर आता अर्णवला म्हटलं जातं की अर्णव, तू तरी त्यांना काहीतरी थँक्यू वगैरे बोल ना. मग आता राकेश समोर अर्णव म्हणत असतो की खरंच जीजू, सॉरी हा, मी काय बोलू मला खरंच कळत नाही आहे, आणि तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना त्या खूपच छान आहेत. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल अर्णव बोलत असतो आणि माफीही मागत असतो. ज्या वेळेला आता या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता एकदमच मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. तो म्हणजे खरं तर अर्णवला. अर्णव खरं तर हे बोलू शकत नसतो, पण तरीसुद्धा त्याच्या बहिणीसमोर त्याला हे बोलावं लागत असतं. राकेश आता या संधीचा फायदा घेतो आणि राकेश म्हणतो की इतका सोन्यासारखा मेहुणा मिळाला आहे, तर त्यासाठी तर मी इतकं तर करूच शकतो ना. मला ना खरंच ना खूप छान वाटतंय. आणि त्यानंतर तो आता अर्णवला मिठी मारतो. जेव्हा अर्णवला तो मिठी मारतो तेव्हा अर्णवच्या कानातच राकेश बडबडू लागतो आणि म्हणत असतो की तू जे काही माझ्यासोबत केलं होतंस ना त्याच्यासाठी हे सगळं काही आहे. म्हणजे मी खरं तर ना तुला यासाठी इक्वल पॉईंट देतो. म्हणजे जसं तू माझ्यासोबत केलं, अगदी मी सुद्धा तुझ्यासोबत तसंच काहीसं केलं. मग तर बघितलंस ना, परफेक्ट पॉईंट जुळला. हे सगळं आता राकेश अर्णवच्या कानात कुजबुजून बोलत असतो आणि हे सगळं मागून आता ईश्वरीही पाहत असते. तो म्हणत असतो की ही मिस इंदौर ना फक्त आणि फक्त माझी आहे, ती बाकी इतर कोणाचीच मी होऊ देणार नाही, असं देखील आता बोललं जात असतं. तर दुसरीकडे मात्र अर्णव जेव्हा रूममध्ये येतो ना तेव्हा तो आता स्वतःला त्रास करून घेत असतो आणि हे सगळं काही ईश्वरी पाहते. ईश्वरीला आता कळत असतं की अर्णव सर म्हणूनच स्वतःला त्रास करून घेत आहेत. मग काय, आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलून दाखवायच्या, हे देखील आता ठरलेलं असतं. म्हणूनच आता ती अर्णवकडे जाते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर, कशाला इतका त्रास करून घेत आहात. अर्णव मात्र आता ऐकत नसतो. तो स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असतो आणि जेव्हा तो हे सगळं त्रास स्वतःला करून घेत असतो तेव्हा बिचाऱ्या ईश्वरीला खूपच वाईट वाटत असतं. ती विचार करत असते की मान्य आहे, अर्णव सरांना राग आहे तो, पण हा राग कुठेतरी आता संपवायला हवाच ना. ती अर्णवला थांबवत असते. पण राकेशच्या बाबतीत आलेला तो इतका राग, राकेशला असं वाटत असतं की त्याला मारावं, पण तरीसुद्धा ना तो आता शांत असतो. म्हणूनच तर आता ईश्वरी ठरवते
की राकेशचा इतका राग ह्यांना आला आहे तर आपणच काहीतरी आयडिया करायला हवी. आणि म्हणूनच ती आता एक पटकनच बेडच्या इथे जाते आणि उशी हातात घेते. मग ती अर्णव सरांच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठीच खूप प्रयत्न करत असते. अर्णव जो आहे तो मात्र आता खूप जास्त टेन्शनमध्ये आहे हे ईश्वरीला कळलेलं असतं. म्हणूनच ईश्वरी जी आहे ती मात्र आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर थांबा. अर्णव ऐकायला तयार नसतो. त्याच वेळेला आता ईश्वरी जी आहे ती मात्र आता अर्णवला म्हणत असते की घ्या, तुम्हाला राग आहेच ना, तो राग तुम्ही सगळ्या काही ह्याच्यावर काढा. आणि असं बोलूनच ती आता राग काढण्यासाठी त्याला संधी देत असते आणि तिने एक उशी आणलेली असते. त्या उशीवर अर्णवला सतत मारण्यासाठी सांगत असते. तर त्यावर अर्णव म्हणतो की हे काय आहे मिस इंदौर, बस ना, नको या सगळ्या गोष्टी, यामध्ये नवीन काहीच नाही आणि माझा राग काही ह्याच्याने निघणार नाही असं देखील आता अर्णव बोलत असतो. पण ईश्वरी म्हणते तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा ना एकदा मारून. असं बोलूनच आता ईश्वरी अर्णवला त्या उशीवर मारायला सांगते. अर्णव हळूच का होईना त्या ईश्वरीला त्या उशीवर ना बोलत असतो की बघ ती ठेव बाजूला आणि त्या उशीवर हलकंसं मारतो. त्याच वेळेला आता जेव्हा तो हलकंसं मारतो त्यावेळेला त्याला खूप बरं वाटतं. तो म्हणतो की खरंच गं मिस इंदौर, खूप बरं वाटतंय. मग ईश्वरी म्हणते घ्या बदला, घ्या, असं समजा की समोरच ना राकेश आहे आणि राकेशवर तुम्ही हल्ला करताय, मारा, जितकं मारायचं आहे ना तितकं मारा. आणि असं बोलूनच ती आता त्याला मारण्यासाठी म्हणून सांगते. आता राकेश पाहतच राहतो. राकेश विचार करत असतो की खरंच ना, बरोबर केलं हिने, म्हणजे माझा जो काही राग होता तो आता कमी झालाय. तो आता ईश्वरीलाही सांगू लागतो. ईश्वरीला म्हणतो की ही आयडिया ना एकदम भारी आहे बघ, मला तर आवडली बाबा ही आयडिया, असंच तो आता बोलू लागतो. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणाली बढिया ना, मजा आली ना, असंच करायचं. राग आला की तिकडे राग काढता येत नाही ना, तर इकडे येऊन तो राग काढून घ्यायचा. त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की त्या राकेशला ना खरं तर ना आपण एकदम खुश असतो या सगळ्या गोष्टीच मुळात आवडत नाही आणि त्याच्या वागण्यावरनं त्याच्या बोलण्यावरनं मला हे जाणवतं. म्हणूनच ना मला असं वाटतंय ना की तो जे काही करतोय ना ते त्याला करू द्यावं, ईश्वरी म्हणते. अर्णव म्हणतो म्हणजे? ईश्वरी सांगते की बघा ना, त्याला काय वाटतंय की तो आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. त्याला असं वाटत असेल की आपण दोघंही कधीच एकत्र येऊ नये आणि आपल्या चेहऱ्यावरचं स्माईल ते सुद्धा त्याला लपवायचं आहे. पण आपणही तितकेच हुशार आहोत ना, आपण काय यामधून माघार घ्यायची, आपणही तितकेच हुशार. त्याला दाखवून द्यायचं की आपणही काही कमी नाही आहोत. मग त्याच्यासमोर मुद्दामून स्माईल करायचं. स्माइलिंग फेस बघितल्यावर त्यालाही कळेल की आपल्याला काही फरक पडलेला नाही आहे त्याने जे काही केलं ना त्याचा. मग कशी वाटली तुम्हाला ही कल्पना? अर्णवला ही आयडिया पटते. अर्णव म्हणतो की हो, बरोबर आहे बघ तुझं, म्हणजे तू जे बोलतेस ना त्या गोष्टी मलाही पटल्यात. कारण त्याला या सगळ्या गोष्टींचा खरं तर राग येतो ना, आणि मुळात त्याला आपण असं दाखवलं की त्याने जे काही केले त्याचा आपल्याला फरक पडलेला नाही आहे, आपण हसत असलो, त्यालाही कळेलच ना की आपल्याला या सगळ्या काही गोष्टी कशा काय समजल्या आहेत त्या. आणि म्हणूनच ना मला असंच वाटतं की आपण हे सगळं करूया. मग त्या राकेशला सुद्धा समजू दे आपण काय आहोत ते, मग करायचं नाही सगळं, असं बोलून तो तिला हात मिळवतो आणि तिला पार्टनरशिप देतो. तर ईश्वरीला हे सगळं खूप आवडतं. ईश्वरी म्हणत असते मनातल्या मनात, आता अर्णव सर आणि माझी एक टीम झाली आहे, पण मला या सगळ्याचा इतका आनंद का होतोय, असा देखील मनामध्ये तिच्या आता विचार येत असतो. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी एकटक अर्णवकडे बघत असते. कारण आता अर्णव थोडा का होईना रिलॅक्स झालेला असतो. त्यामुळे आता खूपच जास्त आनंद खरं तर अर्णवला झालेला असतो, तसाच ईश्वरीला सुद्धा झालेला असतो. आता त्या दोघांनी एक टीम बनून राकेशला चांगलाच धडा शिकवायचा असतो. तर इकडे राकेश मात्र आता अंजलीच्या बाळासोबत गप्पा मारत असतो. ही काहीशी नाटकं त्याची सुरू असतात. तो आता बाळाला म्हणत असतो की बाळा, तुला माहिती आहे का तुझी आई किती शूर आहे ते. खरंच ना,
मलाही इतकं काम जमलं नव्हतं जितकं तुझ्या आईनं केलं. तुझ्या मामाला आणि तुझ्या बाबांनासुद्धा तिने खूप मोठ्या संकटातून वाचवले. असं आता जेव्हा तो बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते, काय हो तुम्ही कसलं कौतुक करताय माझं, हे राहू दे, इतकं काही नाही केलेलं मी. पण आता राकेश म्हणत असतो की मला माहिती आहे ना, तू खूप मोठं काम केलेलं आहेस आणि त्याचसाठी तुला तर 4 शब्द बोलायलाच हवे की, म्हणूनच तर मी तुझं कौतुक करतोय. असं देखील आता राकेश बोलू लागतो. राकेश आता जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा अंजली ही खूप जास्त खुश असते. अंजली म्हणत असते की नका टेन्शन घेऊ, आता सगळं काही नीट होणार आहे. आता पुन्हा तुम्हा कोणावरच हल्ला होणार नाही. पण दुसरीकडे मात्र आता राकेशला हा प्रश्न पडलेला असतो. म्हणूनच तो अंजलीला म्हणतो की मला प्रॉमिस कर, यानंतर असं कुठेही तू पुन्हा करणार नाही. कारण तुलाही माहिती आहे ना या सगळ्यामध्ये किती त्रास होतो तो, आणि आता तू प्रेग्नेंट आहेस त्यामुळे हा त्रास करून घ्यायचा नाही. तर अंजली ही म्हणते की नाही पुन्हा नाही होणार अशी चूक. त्यानंतर ती जेव्हा तिकडनं जाते तेव्हा मात्र आता राकेश विचार करत असतो की हे सगळं तर हिनं केलं, पण या सगळ्यामध्ये जर मी अडकलो गेलो असतो तर प्रॉब्लेम झाला असता. पण ह्या सगळ्यातून तर मी सुखरूपपणे बाहेर पडलो. पण काही झालं ना तरीसुद्धा ना मला ना या ईश्वरी आणि अर्णवला एकमेकांपासून लांब हे ठेवावंच लागेल, तेव्हाच तर खरी मजा येईल. असा विचार देखील आता इकडे असणारा हा राकेश करत असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आंघोळ वगैरे करून बाहेर आलेला असतो. त्याच वेळेला त्याने काही कपडे वगैरे घातलेले नसतात, फक्त टॉवेल गुंडाळलेलं असतं आणि ईश्वरी ही रूममध्येच असते. ईश्वरी आता अर्णवला त्या अवस्थेत पाहते तेव्हा मात्र ती आता जोरात ओरडते. तर अर्णव म्हणतो की मिस इंदौर, मला एक गोष्ट सांग, तू रूममध्ये काय करतेस? तर ईश्वरी त्याला म्हणते की पण तुम्ही हे असे कसे बाहेर आलात, तुम्हाला कळत नाही का, निदान शर्ट तरी घालून बाहेर यायचं, असं ती त्याला बोलत असते. अर्णव म्हणतो की मला सांग, शॉवर घेतल्यानंतर असंच बाहेर येणार ना, मला सवय नाही ती शर्ट वगैरे घेऊन बाहेर यायची, मला तू सांगू नकोस. पण मुळात आहे ना आपलं ठरलं होतं ना, जो कोणी बाथरूममध्ये जाईल तो जेव्हा आतमध्ये असणार तेव्हा रूममध्ये कोणीच राहायचं नाही. मी तर हे सगळं फॉलो करतो. तू जेव्हा बाथरूममध्ये जातेस तेव्हा मी रूमच्या बाहेर जातो, मग आज तू कशी रूममध्ये राहिलीस, तुझी चूक आहे या सगळ्यामध्ये, असं अर्णव ईश्वरीला सांगतो. ईश्वरी म्हणते की हो हो खरंच ना, माझीच चूक झाली, मलाच समजलं नाही की मी बाहेर कशी नाही गेले. खरं तर आता ईश्वरी या अर्णवमुळे इतकी गोंधळलेली असते ना की तिला तेही भान नसतं की तिला बाहेर जायचं आहे म्हणून. तर त्यानंतर आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की आता निदान शांत तरी बस बाबा, मला कपडे बदलून घेऊ दे पटकन, म्हणजे मी काय ना पटकन शर्ट घालतो, मग तर झालं. ईश्वरी म्हणते हां करा ना, पटकन करा, कारण आहे ना मला हे सहन होत नाही आहे. अर्णव म्हणतो मग कोणी सांगितलं होतं रूममध्ये थांबायला, तुला मी म्हटलं होतं ना जायचं होतं करून, मग तू का गेली नाही. त्यावर ईश्वरी स्वतःची जीभ काचरू लागते, कारण तिला माहिती आहे या सगळ्यामध्ये तिचीच चूक झालेली आहे, म्हणूनच ती आता शांत बसते. अर्णव आता कपाटाच्या दिशेने जातो आणि पटकन त्याचं शर्ट वगैरे बाहेर काढतो आणि त्याचं शर्ट तो आता घालायला लागतो. त्याच वेळेला आता जेव्हा तो शर्ट घालत असतो तेव्हा ईश्वरी सतत त्याला विचारत असते, झालं आहे का अर्णव सर, झालं आहे का. अर्णव म्हणतो की हां शर्ट मी घातलं आहे. आणि त्यावर ईश्वरी आता मागे वळून पाहते. ईश्वरी म्हणते हे काय, हे शर्ट घातले. तर अर्णव म्हणतो का. तर आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की बघा मी तुमच्यासाठी सगळं तयार करून ठेवलेलं आहे, आणि आता सोफ्यावरती रे त्याचं घालायला ब्लेझर लागणार आहे, शर्ट लागणार आहे, पॅन्ट, हे सगळं काही तयार करून ठेवलेलं असतं. आणि ती ते दाखवतसुद्धा असते आणि म्हणत असते की बघा तुमच्यासाठी रुमाल, पाकिट हे सगळं ठेवलेलं आहे. अगदी एखादी बायको कशी करते ना, सगळी तयारी तशीच अर्णवसाठी ईश्वरीने करून ठेवलेली असते. आता हे सगळं बघून अर्णव तर खुश होतो. अर्णव म्हणत असतो की काय बोलू आता मी, खरंच या सगळ्याचा आनंद बघू की काय बघू. पण हे सगळं ईश्वरीसुद्धा का म्हणून करत असेल हा विचारसुद्धा त्याच्या मनात येत असतो. पण तो आता या सगळ्याबद्दल काहीच बोलत नाही, कारण त्याला ना या सगळ्या गोष्टी खूप आवडत असतात. कारण आता ईश्वरीनं अगदी सेम त्या बायकोच्या रोलमध्ये गेलेली असते आणि त्याच पद्धतीने आता ती त्याच्यासोबत वागत असते. तर म्हणूनच अर्णवसुद्धा आता ईश्वरीला काहीच बोलत नसतो, कारण त्यालासुद्धा त्या सवयी खूप जास्त आवडत असतात. त्यामुळे तो आता या सगळ्यामध्ये शांत राहायचंच ठरवतो.
तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं ईश्वरी अर्णवसाठी नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये आलेली असते. तेवढ्यातच अर्णव तिथे कपडे वगैरे घालून येतो. अर्णवला पाहून ईश्वरी म्हणते की हे काय सर, तुम्ही तर मग अशी वेगळं शर्ट घातलं होतं ना, मग तुम्ही मी दिलेलं शर्ट म्हणजे चॉईस केलेलं कसं काय घातलं? त्यावर अर्णव म्हणतो की कधीतरी ना थोडी वेगळी चॉईससुद्धा बघायचीच असते करून. कसं आहे ना, आपल्या बाबतीतसुद्धा तसंच झालं आहे ना. मिस भडकूचंद आणि मिस इंदौर हे दोघंही जण असं मिसमॅचच आहेत ना, म्हणून म्हटलं थोडं तुझ्यासारखं आपण हे असं ट्राय करून बघावं. हे ऐकल्यानंतर ईश्वरीला हसू येतं. त्यानंतर तिथे हॉलमध्ये कोणीही नसतं, म्हणजे फक्त ईश्वरी अर्णव नसतात, बाकी सगळे असतात. तर आता ह्यांची तेच चर्चा सुरू असते की कुठे राहिलेत हे दोघंही जण, लवबर्ड्स दिसले नाही सकाळपासून. राकेशला मात्र हे ऐकूनच खूप आनंद होतो. राकेश म्हणतो हां, ह्यांच्या मनात ना अशीच भीती असायला हवी माझी, असं बोलूनच तो आता हसत असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.